जाऊया जालन्यामध्ये वाळू माफियांकडनं तहसीलदार आणि त्यासोबतच महसूलचं जे पथक आहे त्यांना मारहाण झाल्याची घटना समोर येते आणि त्याची ही आता माहिती समोर आलेली आहे सविस्तरपणे। गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांसह महसूलच्या पथकाला ही मारहाण झाली। अंबडचे तहसीलदार सोमेश मोहिते हे अवैध वाळू उपसा होत असल्याच्या माहितीवरून महसूल पथकासह कारवाईला गेले होते। त्यावेळी कारवाई सुरू असतानाच काही वाळू वाहतूकदारांनी महसूल पथकाची हुज्जत घातली आणि तहसील आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली। या घटनेत तहसीलदार सोमेश मोहिते आणि एक कोतवाल यांना जबर मारहाण करण्यात आली। यावेळी ताब्यात घेतलेल्या काही हायवा ट्रक तहसीलदारांच्या गाडीला धडक देत वाळू माफियांनी घटनास्थळावरून पळवून नेले। गाडी आम्ही मेन रोडला आडवी लावलेली की जेणेकरून कोणताही हायवा जो आहे तो नदीच्या पात्रातून बाहेर जाऊ नये, परंतु त्यांनी आणि त्यांचे जे मालक होते ते आले। त्यांनी हायवा जो आहे ते चालकांना प्रोत्साहन देऊन तिथून आमचे जे सहकारी आहेत त्यांच्या अंगावरती घालून गाडीला धडक देऊन ते पळवून नेण्याचा प्रयत्न केले आणि जे काय हल्ला झाला त्याच्या संदर्भात सध्या चालू आहे।